हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर आज आमच्या घरी येणार होते पाहुणे, मग पाहुण्यांसाठी झटपट स्वयंपाक बनवायचा होता। तर मी पाहुण्यांसाठी आज बनवलं होतं पनीरची भाजी, पापड, चपाती। तर चला हे सर्व मी कसं बनवलं बघूयात आपण। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर ते छान तडतडून घेतले। जिरे तडतडून झाल्यानंतर मध्ये मी कांदा, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली। आता आज घाई खूप होती त्यामुळे सर्व पेस्ट मी एकत्रच बनवल्या होत्या, जास्त वेळ नव्हता माझ्याकडे। कांद्याची पेस्ट तेलामध्ये छान अशी परतून घेतली, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी त्यामध्ये हिरवे मटार टाकले। हिरवे मटार थोडेसे जास्तच घेतले मी, कारण जास्त लोकांसाठी ही भाजी बनवायची होती, त्यामुळे थोडेसे जास्त मटार टाकले। मटार ही छान तेलामध्ये भाजून घेतले। मटार छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकली। आपल्या टोमॅटोच्या पेस्टचा कलर चेंज झालेला आहे। याचं कारण असं की वेळ खूप कमी होता, त्यामुळे मी टोमॅटोमध्येच आपला खडा मसाला, लवंगा, दालचिनीचा तुकडा आणि मिरे टोमॅटोच्या पेस्टमध्येच बारीक करून घेतलं होतं। टोमॅटोची पेस्ट ही कोरडी होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी टोमॅटोची पेस्ट पण आपली परतून झालेली आहे। टोमॅटोची पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे लाल मिरची पावडर, हळद आणि धने पावडर टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला टाकलेला आहे, एक छोटी पुडी टाकलेली आहे। त्यानंतर हे सर्व गरम मसाले मी मिक्स करून घेतले छान असे। त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, त्याची छान अशी ग्रेव्ही बनवून घेतली। ग्रेव्हीला एक उकळी काढून घेतली। ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आपले केलेले पनीरचे तुकडे टाकले, त्यामध्ये तुकडे छान असे मिक्स करून घेतले, तुम्ही बघू शकता। आता मी इथे जास्त लोकांसाठी भाजी बनवणार होती, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे। मला जेवढी भाजी हवी तेवढं मी पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकलं, छान असं मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकता। पनीरला छान अशी आपल्या उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर पनीर एक 10 मिनटं कमी गॅसवरती मी शिजायला ठेवलं। पनीर शिजत आहे तोपर्यंत मी इथे एक तवा गरम करायला ठेवला। तवा गरम झाल्यानंतर छान अशी गोल चपाती लाटून घेतली आणि ती तव्यामध्ये छान अशी भाजून घेतली, तुम्ही बघू शकता। मी बनवलेली चपाती किती टम्म अशी फुगलेली आहे। अशा प्रकारे मी सर्व चपात्या छान अशा पटपट भाजून घेतल्या। इथे माझ्या सर्व चपात्या बनवून झालेल्या आहेत। त्यानंतर म्हणलं आता थोडंसं तळून काढूया। लगेच मी कढई ठेवली। कढईमध्ये तेल छान असं कडकडीत गरम करायला ठेवलं। तेल कडक झाल्यानंतर सर्व पापड मी तळून घेतले। हे तांदळाचे पापड आहेत, तुम्ही बघू शकता। छान असे सर्व पापड माझे तळून झालेले आहेत। त्यानंतर मी ताट वाढायला घेतलं। आजचा पनीरचा बेत मी अशा प्रकारे बनवला होता। तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा बेत, आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।